नमस्कार, मी वैशाली स्वयंपाकघरमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्याबरोबर डोस्यासोबत खाल्ली जाणारी पिवळ्या बटाट्याची भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। सकाळी आपल्याला गडबडीमध्ये डब्यासाठी जर बटाटे उकडायसाठी टाइम नसेल तर बटाटे असे चिरून म्हणजेच त्याच्या काचऱ्या करून अशा पद्धतीने मस्तपैकी बटाट्याची पिवळी भाजी तयार होते। ही डब्याला एकदम छान लागते, कारण की उकडायसाठी परत बटाटे थंड करा उकडा ह्यासाठी जर वेळ नसेल ना तर नक्कीच ही भाजी ट्राय करून बघा। चला तर मग बघूया कशी बनवायची ही डोस्यासोबत खाल्ली जाणारी मस्तपैकी चमचमीत अशी भाजी। सगळ्यात आधी इथं मी डोस्याचं माझ्याकडे पीठ होतं ऑलरेडी, त्यामुळे मी आता भाजी दाखवायची म्हणून मी डोसे सुद्धा इथे दाखवलेले आहेत। डोसे याचं पीठ कसं बनवायचं ही सुद्धा रेसिपी मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करणार आहे। तर सगळ्यात आधी इथे मी डोसे बनवून दाखवलेले आहेत। किती छानपैकी क्रिस्पी असा हा डोसा झालेला आहे। आता इथे मी भाजी कशी बनवायची ते सांगते। आता भाजी बनवण्यासाठी इथे मी 2 ते 3 बटाटे ऑलरेडी आधी त्याचे साल काढून स्वच्छ पाण्यामध्ये चिरून असे ठेवलेले आहेत। आता फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे मी इथे। त्याच्यामध्ये आपल्याला मी तुम्हाला साहित्य दाखवते आपल्याला काय काय लागणार आहे। एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसूण आणि मिरची हे 2 गोष्टी मी इथे वापरलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता। आता फोडणी घातलेली आहे मी याच्यामध्ये। सगळ्यात पहिलं मी इथे मोहरी टाकलेली, त्यानंतर चिरून घेतलेल्या मिरच्या आणि ठेचून घेतलेलं लसूण एवढं त्याच्यामध्ये मी ॲड केलेलं आहे। छानपैकी आता आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता कढीपत्त्याची याच्यामध्ये मी फोडणी करणार आहे। जेवढी ही भाजी सिंपल असेल तेवढी जास्त ती छान लागेल खायला। आता याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा ॲड करायचा आहे। बस याच्यामध्ये जास्त काय आपल्याला जिन्नस ॲड नाही करायचे, फक्त हळद आणि मीठ ॲड करून आपल्याला मस्तपैकी ही बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे। आणि ही पटकन होते कारण आपण बटाटे इथे चिरून घेतलेले आहेत, त्यामुळे झाकण ठेवून ती भाजी पटकन तयार होते। त्यामुळे टिफिनसाठी सकाळी हा सुद्धा एक बेस्ट ऑप्शन आहे। बटाट्याच्या अशा मी काचऱ्या ज्या आहेत त्या मी इथं करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये ते ॲड केलेले आहेत। हळद मीठ घालून आता छानपैकी मी त्याच्यावर झाकण ठेवले आणि बारीक करून मी इथे एक 10 ते 12 मिनिटं फक्त ही भाजी शिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता किती छानपैकी इथे मस्त भाजी अशी टेक्स्चरच त्याचं इतकं छान येते की नसेल बटाटे उकडलेले तरी चालेल, अशी सुद्धा बटाट्याची भाजी आपल्याला डोस्याबरोबर भारी लागते। आपली भाजी इथे तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता इथे मी कोथिंबीर इथे ॲड करून घेतलेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि सोप्या पद्धतीमध्ये मी जे काही रेसिपीज दाखवते अशा बघण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये। थँक्यू।